व्याघ्र जातककथा। सरहद्दीजवळील गावाच्या शेजारी एका जंगलात वाघ आणि सिंह राहत होते। ते जनावरांना मारून तेथे आणून खात असत। ते पाहून त्या अरण्यात राहणारा वनदेव आपल्या मित्राला म्हणाला, हे दोघे आपल्या या सुंदर अरण्याची हानी करीत आहेत। जनावराला मारून त्यांचे अवशेष भाग येथे टाकून दिल्यामुळे घाण होते व आम्हास त्रास होतो। तेव्हा यांना भय दाखवून येथून घालवून द्यावे हे बरे। असले हिंस्त्र प्राणी आमच्या या सुंदर वनात नको आहेत। त्यावर दुसरा वनदेव म्हणाला, बा मित्रा, तुझे म्हणणे रास्त नाही। या प्राण्याच्या योगे आपल्याला थोडा त्रास होतो ही गोष्ट मला कबूल आहे, परंतु त्यांच्या भेसूरपणाचा आपल्यास फार उपयोग होतो। ते जर येथे नसते तर जवळच्या गावातील लोकांनी हे जंगल पार तोडून खलास केले असते। तेव्हा हे जंगल समूळ नष्ट होऊन जाण्यापेक्षा त्याचा काहीही भाग घाणेरडा झाला तरी पुरवला। पहिल्या वनदेवाला ही गोष्ट पसंत पडली नाही। त्याने अक्राळ विक्राळ रूप दाखवून त्या वाघाला आणि सिंहाला तेथून पळवून लावले। त्याचा परिणाम त्याला लवकरच भोगावा लागला। जंगलात सिंह प्राणी राहिले नाहीत असे पाहून लाकूडतोड्यांनी त्यावर हल्ला केला आणि त्याच्या नाशास सुरुवात केली। ते पाहून पहिल्या वनदेवाला फार दुःख झाले आणि वाघ राहत होता तेथे जाऊन त्याला परत आणण्याची त्याने फार खटपट केली। परंतु वाघाने आणि सिंहाने त्याचे म्हणणे ऐकले नाही। इकडे लाकूडतोड्यांनी त्या जंगलाचा समूळ विध्वंस केला व तेथे शेते तयार केली। वनदेवांच्या आश्रयस्थानाचा भंग झाल्यामुळे आपल्या मुलाबाळांना घेऊन आश्रयासाठी त्यांना भटकत फिरावे लागले। तात्पर्य, हिंस्त्र प्राण्यापासून थोडा त्रास होत असला तरी त्यांचा भेसूरपणा दुष्टापासून आपले रक्षण करण्यास उपयोगी पडतो, हे विसरता कामा नये। उलूक जातककथा। प्रथम कल्पांतील मनुष्यांनी आपणासाठी एक सुंदर आणि हुशार राजा निवडला। मत्स्यांनी आनंद नामवाच्या मोठ्या माशाला आपला राजा केले आणि चतुष्पादांनी सिंह राजा निवडला। तेव्हा सर्व पक्षी हिमालयावरील एका मोठ्या शिलातलावर एकत्र जमले आणि आपणांमध्ये एक पक्षीराजा असावा असा त्यांनी ठराव पास केला। परंतु राजा कोणत्या पक्षाला करावे याचा बराच वेळ निकाल लागेना। शेवटी भवतीन भवती होऊन काही पुढाऱ्यांनी घुबडाला राजा निवडण्याचा विचार केला आणि त्यातील एक जण पुढे होऊन म्हणाला, पक्षीगण हो, या पक्षाला आम्ही आपला राजा निवडित आहोत। जर याच्या विरुद्ध कोणास बोलाव्याचे असेल तर त्याने आगाऊच बोलावे। मी आता हा आमचा राजा आहे असे त्रिवार उच्चारीन आणि दरम्यान जर कोणी काही बोलला नाही तर सर्वांना याची निवडणूक मान्य आहे असे गृहीत धरण्यात येईल। इतक्यात एक तरुण कावळा पुढे सरसावून म्हणाला, बांधव हो, आपण सर्वांनी घुबडाची निवडणूक केली आहे, परंतु ती पुरी होण्यापूर्वीच मला या संबंधाने थोडे बोलावे असे वाटते। जर आपणा सर्वांची परवानगी असेल तर मी या प्रसंगी 4 शब्द बोलतो। तेव्हा तेथील काही प्रमुख पक्षी म्हणाले, सौम्य, तुला जे काही बोलाव्याचे असेल ते मोकळ्या मनाने बोल। आम्हा सर्वांची तुला परवानगी आहे। तू जरी तरुण आहेस तरी तरुण पक्षी देखील हुशार असू शकतात हे तत्व आम्हाला मान्य आहे। तेव्हा तुला बोलण्याला आम्ही आनंदाने परवानगी देतो। कावळा म्हणाला, बांधव हो, तुमचे कल्याण होवो, पण आजचे हे तुमचे कृत्य मला आवडत नाही। काकी, या शुभमंगल प्रसंगी देखील या घुबडाचे तोंड कसे वेडे वाकडे दिसते पहा। आणि जर पुढे मागे त्याच्या हाती सत्ता जाऊन दुसऱ्यावर रागावण्याचा याला प्रसंग आला तर याचे तोंड किती चमत्कारिक होईल याची निव्वळ कल्पनाच केली पाहिजे। म्हणून असा हा दुर्मुखलेला राजा मला मुळीच आवडत नाही। कावळ्याचे भाषण ऐकून सभेत एकच गोंधळ उडाला। घुबडाला अभिषेक करू नये असेच बहुतेकांचे मत झाले। तेव्हा घुबड रागीत होऊन त्या तरुण कावळ्याच्या मागे लागला, पण कावळा त्याला सापडला नाही। असे सांगतात की त्या दिवसांपासून कावळ्याचे आणि घुबडांचे वितुष्ट पडले। भवतु सब मंगल। साधु साधु साधु।